सुख दुःख भोग सारे चुकती नाही कुणाला, हो संत देव साधू राजा किंवा प्रजेला, सुख दुःख भोग सारे हे सुख दुःख आणि उपभोग नशिबामध्ये जे असतील ते कोणी चुकवू शकत नाही. भाग्यामध्ये जे दुःख असेल ते कोणी चुकवू शकत नाही. मृत्यू कोणी चुकवू शकत नाही. आणि तीन गोष्टीसाठी भाग्यात नसतील कितीही प्रयत्न केले तरी मिळत नाहीत: अन्न, मान आणि धन. म्हणून रात्रंदिवस राबणारे कष्ट करणारे फार कष्ट करतात, पण हाताची आणि तोंडाची गाठ पडत नाही, घास मिळत नाही. काहींच्या प्रारब्धामध्ये धन असेल त्यांना भेटते. माऊलींनी ज्ञानेश्वरीत फार सुंदर दृष्टांत दिलेला आहे. एका भिकाऱ्यानं झोपडी बांधली गावाच्या बाहेर, त्या झोपडीत राहिला, जीवनभर भिक्षा मागितली. दरवाजात जायचा, भिक्षाम देही भिक्षाम देही भिक्षाम देही, भिक्षा मागायचा. जन्मभर भिक्षा मागितली, कधी कधी उपाशी राहायला लोकांनी दिली नाही, तर त्या झोपडीत येऊन झोपत होता. आयुष्यभर 1 रुपयाचा कलदार पाहण्याकरता तो झटला, पण पैसे भेटले नाही. शेवटी एक दिवस मेला. कोणी नातेवाईक नव्हते. गावातले लोक आले. गावातले लोक म्हणत, याला कुठं, याचे कपडे बरबटलेले आहेत, गाणीनं भरलेले आहेत, कोण उचलीन खांद्यावर? एक काम करा, इथंच जीवन जगला ना, या झोपडीमध्ये खड्डा खोदून त्याला पुरून टाकू. एका जणानं फावडं आणलं, खड्डा खोदायला गेला. जिथं म्हाताऱ्यानं जन्म गरिबीत काढला त्या बाजेच्या खाली सोन्याचा हंडा होता, पण जन्मभर पत्ता लागला. अन्नमान धन. धन कितीही कष्ट करा, जेवढं भेटायचं तेवढंच भेटते. एखाद्याला दिवसभर काम करून 200 रुपये भेटतात, आणि एखादा दिवसभर रिकामा राहते, संध्याकाळी कपडे झटकून घरी जायला जाते, दगडाच्या बाजूने 500ची नोट पडलेली दिसते. भाग्यात असेल तेवढेच भेटतात. जन्म गरिबीत गेला, बाजेच्या खाली सोन्याचा हंडा निघाला. प्रारब्धानं ठरते. प्रिय सज्जन माय बाप, खूप कष्ट करणार आहे सुदामजी, पण प्रारब्धामध्ये आणि आधी केलेलं कर्म. गुरुगृहामध्ये भगवान परमात्म्यासोबत कष्ट करत असताना, गुरुच्या घरामध्ये शिकत असताना, भगवंताच्या चोरून मुठभर चणे खाल्ले. देवानं विचारलं, का रे सुदामा, कशाचा आवाज होते? म्हणे, कृष्णा, हे पाऊस पडला, आजूबाजून हवा सुटली, माझं हिमोग्लोबिन कमी झालं, म्हणून कटकट कटकट दात वाजतायत. पण दात वाजत नव्हते, हरभरे खाल्ले होते. ते कर्म आणि प्रारब्धातला तो वाईट काळ दोन्ही मिळून आत्यंतिक गरिबीची परिस्थिती निर्माण झाली. 2 वेळचं अन्न त्यांना खायला भेटत नव्हतं. सुशीला नावाची एक सुंदर, नावाप्रमाणे सुशील असणारी पत्नी, 4 मुलं, संसार गरिबीचा, पण खायला काही भेटत नाही. गरिबीचे दिवस ज्यानं भोगलेले आहेत त्याला माहित आहे गरिबी कशी आहे. ज्याच्या घरी पंचपक्वान्नाचा जन्म झाल्यापासून घमघमाट सुटतो, त्याला भाकरीचा वास कसा असतो ते माहीत नसते. पण ज्यानं उपाशी दिवस काढले, लोकांच्या घरच्या शिळ्या भाकरी खाल्ल्या, त्याला माहीत आहे या जगातल्या कोणत्याच फुलाचा सुगंध एवढा सुंदर नाही आहे जेवढा उपाशी माणसाला भाकरीचा, चपातीचा सुगंध येतो. ज्यानं लोकांचे मोठे होणारे कपडे फिट करून घातलेले आहेत, त्याला माहित आहे गरिबी कशाला म्हणतात. ज्याच्या पायाला 4 नंबरची चप्पल लागते, पण त्यानं 6 नंबरच्या चप्पलेचा जोड घातलेला आहे, त्याला माहित आहे एक चप्पल माणसाच्या जीवनात किती महत्वाची असते. आपल्या घरामध्ये खायला भाकर नसताना आजूबाजूच्या घरचा दिवाळीच्या तळणाचा सुगंध येतो, तो पोरगा उंबरट्यावर उभा राहतो.
त्याला माहित आहे गरिबी कशाला म्हणतात. 1 रुपयासाठी जो दिवसभर माय पुढे रडत बसतो त्याला माहित आहे 1 रुपयाची किंमत काय आहे. कुण्या महालात चाले कुठे चालते तळण, गरिबाच्या झोपडीत नाही साजीच दळण. रडू नका रे बाळानो, बाबा गेले जोंधळ्याले, अन्नाच्या प्रतीक्षेत पोर उपाशी निजले. तो गरिबाचा पोरगा जेव्हा झोपडीच्या पुढे उभा राहतो आणि शेजारच्या माणसाच्या घरातला करंज्याचा सुगंध घेतो ना, चालणाऱ्या तळणाचा सुगंध घेतो, नाकाने नुसता त्या पदार्थांचा सुवास घेतो, स्वतःच्या भुकेला दाबतो. गरिबाचे लेकरं खूप समजदार असतात. तूप बीप साखर बीकर आपण कधी मागायची नाही. मायबाप रात्री जागताना आपण कधी जागायचं नाही. कारण जागलं की मुसमुसणारी माय हंबरणारी गाय होते. शुभ्र शुभ्र दुधावरची सैल सैल साय होते. शाळेचा पहिला दिवस जून महिन्यात उगवायच्या आधी ज्यानं गरिबी भोगली असेल त्याला समजेल. सगळ्या लेकरांना माय झोपू देते आणि बापाला विचारते पोराईचे पुस्तक आणले का. आणि राब राब राबणारा बाप, कर्जाच्या डोंगराखाली दबलेला बाप म्हणतो कुठून आणू. मागच्या वर्षीचं कर्ज अजून फिटलं नाही, बॅग तरी आणली का लायण्या पोराला, कुठून आणू. जे बियाणं वावरात पेरलं त्याच्या रिकाम्या हायब्रिडच्या बॅग आहेत त्याचीच बॅग करून देऊ त्याला. जे उरलेले कपडे आहेत त्याच कसं तरी पक्क, कपडा मोठा नसेल तर जसं होईल तसं शर्ट शिवून देऊ त्याला. गरिबाचे लेकरं समजदार असतात. मायबापाच्या पुढे हट्ट कमी करतात. 3 लेकरं असतील तर मोठं पोरग स्वतःच त्याला समजते माझ्या बापाची ऐपत नाही. बाबा मला काही घ्यायची गरज नाही, माझ्या मागच्या वर्षीचं पांढरं शर्ट शाळेचं चांगलंच आहे. दुष्काळात उभा बाप आपली स्वप्न दुष्काळाला विकायचा आणि कोकणातला हापूस आंबा तेव्हा पुस्तकातच पिकायचा. त्या मायबापाच्या शेतामध्ये जेव्हा पीक पिकत नाही, फक्त पुस्तकात हिरवं जंगल दिसते, तेव्हा गरिबाचे लेकरं रडणं आवरतात. ती गरिबी ज्यानं भोगली त्याला माहित आहे, ये गरीबी तो खाने को मोहताज है और अमीरी तो चैनों में सरताज है. त्याला माहित आहे ती गरिबी भोगणारे सुदामजी. 4 लेकरं उपाशी आहेत. आई मला भूक लागली ग. आणि सुदामजीच्या पत्नीनं सांगावं बाळा तुझे बाबा आता भिक्षा मागून येतात, आता झोळीमध्ये काहीतरी घेऊन येतात. आणि सुदामजीनं अशी काळी टेकवत 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 झोपडी जवळ यावं आणि झोपडीमध्ये डोकावून पाहावं लेकरं झोपलेले आहेत का. आणि ते लेकरं जर झोपलेले असतील तर काठीचा आवाज न करता हळूवार पावलांनी झोपडीत शिरावं. काय म्हणत होते लेकरं, काय म्हणायचे, भाकर मागत होते, पोळी भाजी मागत होते. मग काय म्हटलं तू, काही नाही. रांजणामधलं थंडगार पाणी पाजलं त्यांना इच्छा नसून आणि झोपवलं कसं तर. एखादं लहान सगळ्यात लहान लेकरू मध्ये जागायचं, बाबा आजही आम्ही झोपल्यावर तुम्ही आले, मला भूक लागली. त्या मांडीवर बसणाऱ्या लेकराची समजूत काढावी सुशीलेनं, सुदामजीनं. आणि ढसा ढसा रडण्याचा त्यांचा स्वर आवंडा आवळून आपल्या लेकरांना सांगावं बाळा उद्या सकाळी आणतो. विनाकारण स्वयंपाक खोलीत जावं, डबे शोधावे, त्याच्यात अन्नाचा कण नाही.
अन्नाचा नसेकना उंदीर वैतागले अन्नाच्या प्रतीक्षेत पोर उपाशी निजले. अहो आपल्या घरामध्ये आपल्या झोपडीमध्ये एवढी गरिबी आहे, उंदराचे पिलं सुद्धा आपल्या स्वयंपाक खोलीत थांबत नाहीत. त्यांना खायला काय देऊ मी? किती दिवस समजावू त्यांना? किती दिवस झोपवू पाणी पाजू? त्या झोपडीमधल्या सुदामजीच्या छोट्याशा लेकराला पाहून त्यांच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागतात. एका कवीनं गरिबी भोगलेली आहे. आपण भोगलेली असेल, ज्यानं गरिबी भोगली त्याला भाकर शिडी नरम काही राहत नाही. कडक भाकरी मध्ये पाण्यामध्ये टाकतात लोक आणि त्या भाकरीला असं मुठीमध्ये दाबून पिळतात आणि पुन्हा ती कोरडी भाकर करून त्याच्यावर मिरची पावडर टाकायची आणि खायची. ज्यानं गरिबी भोगली तो सांगतो, मी चंद्रावर कविता लिहित नाही, कारण चंद्राच्या कोरी एवढी भाकरी सुद्धा पोटाला भेटत नाही. ते लहानसं लेकरू झोपडीच्या बाहेर मांडीवर रडत असताना सुदामजीला म्हणते, बाबा आकाशात वर दिसते ना गोल गोल, ते भाकर आहे का बाबा? आपल्या लेकराला असं थापटावून सांगावं, बाळा त्याला चंद्र म्हणतात. तो चमकणारा चंद्र सुद्धा त्या गरिबीतल्या लेकराला, रडणाऱ्या ढसाढसा आकांत करणाऱ्या पोराला चंद्र सुद्धा भाकर वाटतो. मी चंद्रावर कविता लिहित नाही, कारण चंद्राच्या कोरी एवढी भाकरी सुद्धा पोटाला मिळत नाही. हात थरथरतो माझा लुकलुकणाऱ्या ताऱ्यांवर लिहिताना. कागदावरच बाप दिसतो सावकाराच्या दारी चाकरी करताना. हिरवी मक्याच्या हिरव्यागार ताटासारखी दिसणारी माय माझी कष्टानं कशी उसाच्या चिपाडासारखी दिसते. दिवसाच पोटभर जेवल्याचं स्वप्न तुटल्यावर लेकरांना मांडीवर घेऊन रडत बसते. गावची जत्रा भरते, भावंड नुसती पाळण्याकडे बघत बसतात. 2 रुपयाच्या फुग्यासाठी दिवसभर रडत बसतात. पौर्णिमेच्या लख प्रकाशात झोपडी माझी दारिद्र्याच्या जखमा लपवीत असते. बाबा चंद्र नका दाखवू, भाकरी द्या पोटाला. म्हणून मांडीवरचं लेकरू रडत बसते. ते लेकरू म्हणते, बाबा मला ते चंद्र नका दाखवू, तो चंद्र भाकरी सारखा असेल तर तोडून आणा. ही गरिबी भोगतात सुदामजी. अहो किती दिवस मी लेकरांना झोपून ठेवू? आणा ना यांच्यासाठी काही. दरवाजा पुढे उभं राहून भिक्षाम देई करतो, पण कोणी भीक देत नाही, मी काय करू? सुदामजीनं असं थकलेल्या हातानं काठी ठेवावी झोपडीला लावून. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने नमः. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने नमः. काय नाव घेता? जाऊन भेटा ना त्यांना. आणि सुदामजीनं या शास्त्रामध्ये उद्देश केलेला आहे, उपदेश केलेला आहे, उद्देश सांगितलेला आहे. आपण निर्धन असताना धनवानाच्या दरवाजावर उभं राहू नये. धनवान निर्धन माणसाला वेगळ्या नजरेनं पाहतो. सुशीले, माझा मित्र करोडपती आहे, आपल्या भाषेमध्ये धनवान आहे, त्याच्या दरवाजात मी जाणार. माणसावर गरिबी आली की श्रीमंताचे दरवाजे त्याच्याकरता उघडे असले तरी तो उभा राहिल्यानंतर त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी वेगळी बनते. अहो नका ना मागू काही, पण नुसतं भेटायला तर जा, निवळ भेट तर घ्या. ज्यांच्या घरी लेकरांना कितीतरी दिवसापासून खाण्याचं नाही. मराठीमध्ये एक शब्द आहे 18 विश्व दारिद्र्य. 18 विश्व दारिद्र्य कशाला म्हणतात? 18 गुणिले 20 इज इक्वल टू 360. म्हणजे वर्षभर ज्याला पूर्ण पोटभर खायला भेटत नाही त्याला 18 विश्व दारिद्र्य म्हणतात. ती 18 विश्व दारिद्र्य आहेत. लेकर 4-4 दिवस उपाशी राहत आहेत. ते सुदामजी म्हणतात, मी माझ्या मित्राला जर भेटायला गेलो, खाली हातानं भेटायला जाणार नाही, काहीतरी आणावं लागेल.
हे घर ते घर अनेक घर शोधले, मुष्टीभर पोहे आणले. आणि शास्त्रात तर पोहे सुद्धा म्हटलेलं नाही आहे. दिये थे मूठभर चावल, सुदामाने प्रभू कर्मे. तांदूळ म्हटलेला आहे, फक्त तांदूळ मूठभर, पोहे सुद्धा नाही. कच्चे तांदूळ वळकटीला बांधले आणि त्याचे ते पुडीमध्ये बांधून हातामध्ये काठी घेऊन हरे परमात्मने नमः कृष्णाय वासुदेवाय निघाले सुदामजी. एक एक पाऊल टाकतात, खाली कोसळतात, पुन्हा उठतात, हातात काठी घेऊन पुन्हा चालतात. पुन्हा हातातली काठी सावरायची, पुन्हा डोक्यावर डोळ्यावर हात ठेवायचा आणि रस्ता पाहायचा. प्रिय सज्जन मायबाप, भगवंताचा रस्ता एवढा सोपा नाही आहे. अनेक वेळा माणसाच्या पायाला खरचटते, माणूस कोसळते, पण खरा भक्त पुन्हा उठतो, पुन्हा हातात काठी घेतो चालू लागतो. ती सुदामजी खरे भक्त, निस्सीम भक्त. 18 विश्व दारिद्र्य गरिबी तरी सुद्धा भगवंताचं नाव सोडलं नाही. पुरी फजिती कर प्रभू तब याद तेरी आएगी, वरना बड़े बेईमान है हम, सब फिक्र ही भूल जाएगी. रख दुख के संसार में तब तो पुकारेंगे तुझे. माणसाला दुःखामध्ये त्याची आठवण येते. सुदामजी म्हणतात, देवा हे दारिद्र्य दिलं ना, दुःख दिलं ना, पुरी फजिती कर प्रभू तब याद तेरी आएगी. कितीही दुःख आलं आमच्यावर तरी चालेल, पण तुझी आठवण आम्ही सोडणार नाही. काठी उचलावी चालावं, पायाला काटे बोचले अनवानी पाय, डोक्यावरची पगडी निष्ठून पडली, अंगातलं वस्त्र फाटलं, अवस्था झाली. पायाला बोचणाऱ्या काट्यांमुळे पायातलं रक्त निघालं की सुदामजीनं खाली बसावं, स्वतःचा एक पाय दुसऱ्या टोंगळ्यावर ठेवावा आणि जखमेवर हात फिरवावं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने. माझ्या भगवंता, मेरे कृष्णा, तुझसे बड़ा, तेरे नाम से बड़ा कोई मरहम इस जगत में नहीं है. बाजूला उभ्या असणाऱ्या माणसानं विचारावं, क्या कर रहे हैं जी? कुछ नहीं, अपने जख्मों पर मरहम लगा रहा हूं. मगर आपके हाथ में तो कुछ दिखाई नहीं देता. जो दिखाई नहीं देता उसी मरहम का नाम मेरा कृष्ण परमात्मा है. क्या इससे आपकी जख्म ठीक होगी? जो जन्म जन्म की जख्में ठीक करता हो, उससे ये छोटी सी जख्म क्यों नहीं ठीक होगी? आणि सुदामजीनं हात फिरवावा. पुन्हा जखम झाली, पुन्हा थांबावं, पुन्हा उठावं, पुन्हा काटा टोचला, पुन्हा काढावा. आणि सुदामजीनं आकाशाकडे पाहून परमात्म्याची आठवण काढून रो रो के पूछा, पावकी इन छालों ने. त्या झालेल्या जखमेला विचारावं. सुदामजी म्हणतात, माझ्या पायाला बोचलेला काटा सुद्धा मला विचारतो. रो रो के पूछा, पावकी इन छालों ने बस्ती कितनी दूर बसाली, मेरे दिल में बसने वालों ने. अरे घरची पोरगी परदेशात गेली तर त्या मायचं काळीज जसं रस्त्याची वाट पाहते, ती आई म्हणते माझी पोरगी सुखात आहे, माझी पोरगी इथून 1000 किलोमीटरवर आहे, पण सुखात असणाऱ्या त्या लेकीनं माझ्यापासून एवढ्या दूर जायला नको होतं. बस्ती कितनी दूर बसाली, दिल में बसने वालों ने. मेरे कन्हैया,
सुदाम जी म्हणतात, मेरे हृदय के चप्पे चप्पे में, हर एक जर्रे में, हर रोमांच में, मेरे लहू के हर कतरे में आप हो भगवान। आपकी बस्ती इतनी दूर कैसी है, मेरे पैर फिसलते जा रहे, माझे पाय घसरून जात आहेत, माझ्या पायाला जखमा होत आहेत देवा। तुझा माझा देवा कार्य वैरागार, तुझा माझा देवा कार्य वैरागार। दुःखाचे डोंगर, दुःखाचे डोंगर, दुःखाचे डोंगर दाखविसे, दाखविसे तुझा माझा देवा कार्य वैरागार। तुझा माझा देवा कार्य वैरागार। बडे बाधोने या देश काढ हाती, बळे बांधते आदेश काळा। देवा माझ्याकडून असा कोणता अपराध झाला बाबा, तू दुःखाचे डोंगर आमच्या जीवनामध्ये पाठवतोस। आम्हाला याचं दुःख नाही आहे, पण तुझी भेट होण्याकरता हा जीव बेचैन झालेला आहे देवा। तो तुझा दर्शनाचा प्रसंग, तो क्षण माझ्या जीवनात कधी येणार आहे? डोळ्याला अश्रूच्या धारा आणि आलेला आवंडा गिळवत सुदामजी म्हणतात, मेरे भगवान ऐसे कौन से नगरी में जाकर आप बैठे हो, मैं हाथ सर पर रख कर देखता हूं लेकिन कोई रास्ता नजर में नहीं आता। मैं दिल खोल कर आपका नाम स्मरण करता हूं लेकिन आपका चेहरा मुझे दिखाई नहीं देता। मेरे जीवन में चाहे कितने ही दुखों के पहाड़ गिर जाए, मैं आपको नहीं छोड़ूंगा। हर बार बोलूंगा कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने नमः। लेकिन भगवान मैं चलते चलते अब थक गया हूं, ये शरीर भी अब साथ नहीं देता। अब तो मेरे जीवन पर कुछ तरस खाइए मेरे कृष्ण भगवान। अब तो अपने नगरी के पास हमें बुला लीजिए। संतांनी सांगितलं, नामा म्हणे देवा रामाजी केव, नामा म्हणे देवा रामाजी केव। नाही तरी जीव, नाही तरी जीव घ्यावा माझा, घ्यावा माझा। तुझा माझा देवा अरे वैरागार, तुझा माझा देवा कार्य वैरागार। तुझा दुःखाचे डोंगर, दुःखाचे डोंगर दाखविसे, दाखविसे तुझा माझा देवा कार्य वैरागार। तुझा माझा देवा कार्य वैरागार। भगवान परमात्म्याचं ध्यान नाम स्मरण, भगवंताला कीवाली मायावी पद्धतीने भगवंताने नगरी जवळ केली। सुदामजी आले आणि एक मोठा महाल दिसला, यही है मेरे भगवान का राजमहल। पण दोन द्वारपालांनी अडवलं आणि भगवान परमात्म्याला जाऊन माझा निरोप सांगा। सुदामजी म्हणतात, देखो देखो ये गरीबी, देखो देखो ये गरीबी, ये गरीबी का हाल। कृष्ण के दर पे यही आस लेके आया हूँ।
मेरे बचपन का यार यही आस लेके आया हूँ। अरे द्वार वालों कन्हैया से कह दो, अरे द्वार वालों कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा करीब आ गया है, इधर पे सुदामा करीब आ गया है। भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल के करीब आ गया है, किधर पे सुदामा करीब आ गया है।